नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजचा 2020 मधला शेवटचा दिवस आहे. 31st सेलिब्रेशनच्या आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. मात्र सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे औरंगाबादच्या नामकरणासंदर्भातली. काँग्रेसचा संभाजीनगरला विरोध असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय नामकरणाचा हा वाद किंवा हे राजकारण नावावरून सुरू आहे आणि त्यामध्ये आता बाळासाहेब थोरातांनी देखील ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आघाडीतला विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेनेला औरंगाबाद नाव बदलून संभाजीनगर नाव करायचं आहे. मागच्या 3 दशकांपासून शिवसेना संभाजीनगर नावासाठी आग्रही आहे. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यानं संभाजीनगर नाव होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र आता काँग्रेसनं संभाजीनगरला विरोध केल्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर याचा परिणाम होण्याची ही शक्यता वर्तवली जाते. आमचा जो किमान समान कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हा भाग नाही. काँग्रेसचा विश्वास नाव बदल या गोष्टीवर नाही तर विकासाच्या कामावर आहे. नाव बदलून काही सर्वसामान्य माणसाचा विकास होऊ शकत नाही. सर्वसामान्य माणसाला ताकद दिली पाहिजे, त्याचं जीवन आनंदी केलं पाहिजे, हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळं आजची जी बातमी जी मला आज औरंगाबादला आल्यानंतर समजते आहे, अशा कोणत्याही कृतीला काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, परंतु असे कोणता विषय आला पुढं तर आमचा विरोध राहील. या पद्धतीचं नाव बदल ह्या पद्धतीला आमचा पूर्णपणे विरोध राहील, हे सुद्धा मी ठामपणे सांगतो आहे. आणि एकूणच हा मुद्दा आता पुन्हा एकदा पुढे येत असताना आघाडीत सर्व काही अलबेल आहे का हा मुद्दा पुढे येतो. आणि याच पार्श्वभूमीवरती शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे आपल्यावर सोबत आहेत फोन लाईन वरून. दानवे सर, एकूणच जी भूमिका या ठिकाणी बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलेली आहे याचा अर्थ नेमका काय काढायचा, आपण सहमत आहात का त्यांच्या या भूमिकेवरती? नाही, शेवटी हे महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि सरकार हे कॉमन त्यांनी सांगितल्याप्रमाणे समान कार्यक्रमावर किमान समान कार्यक्रमावरच चालत असतं. शिवसेना पक्षाची ही भूमिका आहे की संभाजीनगरचं नाव औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे. शिवसेना सातत्याने भूमिका मांडते. काँग्रेसचा याला आधीपासून विरोध राहिलेला आहे हे आम्हालाही माहिती आहे. परंतु याच्यात भूमिका 2 पक्षाच्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी शिवसेनेला याच्यात मागणी करण्याचा अधिकार आहे, काँग्रेसला त्याला विरोध करण्याचा अधिकार आहे. आम्ही मागणी सरकारकडे मांडलेली आहे. सरकारने योग्य वेळी त्याच्यावर निर्णय घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी राहील. पण जर काँग्रेस आग्रही राहिली त्यांच्या या मागणी संदर्भात तर आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते? नाही, असं आघाडीत बिघाडीचं होण्याचा काहीच प्रश्न आहे. याची काही चिंता कोणी करण्याची गरज नाही. किमान समान कार्यक्रमावर हे महाविकास आघाडीचं सरकार चालू आहे. शिवसेनेची मागणी ही आजची नाही आहे की हे सरकार आलं म्हणून शिवसेना मागणी करते, अशातला भाग नाही. शिवसेना 1988 पासून या मागणीवर आग्रही आहे आणि आम्ही हे सातत्यानं आग्रही राहत राहू. बरं, मग आता शिवसेनेची नेमकी पुढची दिशा काय असणार आहे? पुढची भूमिका नेमकी शिवसेनेची काय राहणार आहे जर मित्रपक्षच अशा पद्धतीनं आपल्या मागणीसाठी विरोध करत असतील तर? अजून हा विषय त्याच्यावर अजून हा विषयाला अनेक प्रोसेस आहेत. तुम्ही जसं म्हणता तसं लगेच उद्यावर याच्यावर निर्णय घ्यायचा अशातला भाग नाही. याला मोठ्या प्रोसेस असतात. त्या प्रोसेस ज्यावेळेस येतील त्यावेळेस याच्यावर भूमिका ठरवली जाईल. आजच भूमिका ठरवण्याची गरज नाही कोणतीही. पण ज्या पद्धतीनं बाळासाहेब थोरातांनी ही भूमिका स्पष्ट केली याचा अर्थ नेमका काय काढायचा की काँग्रेस कुठेतरी शिवसेनेवर नाराज आहे का असा अर्थ निघतो? असं नाही काही. काँग्रेस पक्षाच्या एक वेगळ्या भूमिका आधीपासून आहेत. त्यांच्या भूमिकेचा ते जसे ठाम आहेत तसं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि त्याच्यामुळं हे सरकार करताना जो किमान समान कार्यक्रम ठरला आहे त्याच्याविषयी ते बोललेले आहे आणि त्याच्याशी आम्ही मान्य आहोत. किमान समान कार्यक्रमावर चालवा म्हणून हा विषय शिवसेनेच्या मागणीचा आहे. बरं, दानवेची खरं तर नुकतंच काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींनी देखील किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी उद्धव ठाकरेंना पत्र देखील पाठवलं होतं. त्यामुळे कुठेतरी किमान समान कार्यक्रमाचा हा मुद्दा आघाडीमध्ये काहीतरी बिघाडी करण्यासाठी कारणीभूत ठरतो असं वाटतंय का? नाही, असं काही नाही. असं कोणी स्वप्न पाहण्याची गरज नाही. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार अतिशय सक्षमतेनं, अतिशय गतीनं, अतिशय वेगानं काम करत आहे
आणि बाळासाहेबांनी जी दुसरी भूमिका मांडली तीही महत्वाची आहे की विकास महत्वाचा आहे आणि या संभाजीनगरचा विकास करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष मिळून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतीनं पावलं उचलतोय. मला असं वाटतं निश्चित त्याच्यात आम्हाला यश पण येतंय. दानवेजी, गेल्या कित्येक खरं तर वर्षांचा हा लढा आहे किंवा कित्येक वर्षांची शिवसेनेची ही मागणी आहे औरंगाबादच्या नामकरणासंदर्भातली. जर अलाहाबादचं प्रयागराज होतं तर मग औरंगाबादचं नामांतर होण्यासाठी इतका उशीर का? ही एकटी शिवसेनेची मागणी नाही तर समस्त हिंदूंची बातमी आहे. हिंदू बांधवांची ही मागणी आहे. फक्त शिवसेनेने या मागणीला सुरुवात केलेली आहे आणि आता या शहरातला या जिल्ह्यातला समस्त हिंदू या मागणीच्या मागे ठामपणे उभा आहे. एकीकडे तुमचं म्हणणं बरोबर आहे की अनेक शहराचे नाव बदलत असताना नेमका या शहराचं नाव बदलत नाही, परंतु नेमकं कायदेशीर बाबीत मधल्या काळात हे अडकलं होतं आणि तिथे तशा कायदेशीर बाबी आल्या नाही म्हणून ते झालं. परंतु आपल्या इथे या नावावर कायदेशीर बाबी आल्या होत्या आणि त्याच्यामुळे हे राहिलेलं आहे. बरं, तर कायदेशीर बाबींचं खरं तर कारण आपण देताय, खरंच राजकारण आहे की कायदेशीर बाबी, हे नक्कीच आता सिद्ध होईल. दानवेजी, आपण सोबत राहाच. राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर देखील जोडले गेलेले आहेत. केसरी सर, एकूणच सध्या नामकरणावरून, औरंगाबादच्या नामकरणावरून ज्या घडामोडी घडत आहेत, नुकतीच बाळासाहेब थोरातांनी देखील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. काय नेमका राजकीय अर्थ काढायचा आहे याच्यावरती? नाही, त्यांनी तांत्रिक कारणावरून याला विरोध केला आहे. त्यांच्या वैचारिक भूमिका आहेत की नामांतर नको, की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत की त्या याचं श्रेय शिवसेनेला मिळेल, हे काही स्पष्ट झालेलं नाही आणखीन. कारण काँग्रेसची भूमिका तशी कन्व्हिन्सिंग नाहीये या इश्यूवरती. परंतु असे की हा मुद्दा. हा केसरीजी, तर राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर आपल्या सोबत फोनवरून होते. त्यांचा फोन कट झालाय. पुन्हा एकदा त्यांचा नेमका अभ्यास काय सांगतोय आणि काय विश्लेषण करतायत ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राजकीय विश्वातली ही महत्त्वाची घडामोड आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय, गेल्या कित्येक वर्षांपासून देखील असं आपण म्हणू शकतो, शिवसेनेची ही आग्रही मागणी आहे की संभाजीनगर असं नामकरण व्हावं. पण आता काँग्रेसनं या नामकरणाला विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुन्हा एकदा व्यंकटेश सर जोडले गेलेले आहेत. हा केसरी सर, आपण विश्लेषण करत होतात एकूणच या घडामोडीचं. नाही, मी असं म्हणत होतो की कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि ह्या भूमिकेत जर काँग्रेसने पाठिंबा दिला तर कदाचित त्याचा परिणाम, प्रतिकूल परिणाम काँग्रेसवरती होऊ शकतो. हे सुद्धा त्यातला आडाखा असू शकेल. पण हे मात्र खरं की नामांतराचा प्रश्न म्हणजे ज्यावेळेस मनोहर जोशीचं सरकार होतं त्यावेळेस का नाही सुटला गेला? 5 वर्षाचं सरकार होतं, म्हणजे 4 वर्ष टेक्निकली शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं. भाजपचा याला पाठिंबा आहे. आपण अनेक ठिकाणची नामांतर केली, म्हणजे महाराष्ट्रात रेल्वे स्थानकाची केली, विद्यापीठाची केली, बाकीच्यांची केली. आणि शिवसेनेचा हा मुद्दा निवडणुकीच्या काळातच काय येतो, औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा हा त्याच वेळेस काय येतो, हा एक भाग आहे. आणि काही प्रश्नावरती काँग्रेस ऍज अ स्ट्रॅटेजी म्हणून ती नेहमी संदिग्ध राहिलेली, निसंदिग्ध किंवा कन्व्हिन्सिंग भूमिका घेत नाहीये. मगाशी जे वक्ते होते त्यांनी जे सांगितलं होतं की तांत्रिक बाजू आहेत, कायदेशीर बाजू आहेत वगैरे, परंतु जो फोर्सफुली काँग्रेसची भूमिका याच्यावरती पाहिजे ते होत नाहीये. आणि सर्वात महत्वाचं, नामांतर केलं तर औरंगाबादचे प्रश्न काही सुटणार आहेत का? गेल्या 20, 30, 25 वर्षापासून शिवसेना भाजप महानगरपालिकेत आहे. 5 दिवसाआड पाणी येतं, तिथे रस्ते, तिथली पाणी व्यवस्था, तिथली आरोग्य व्यवस्था, तिथली शिक्षण व्यवस्था, असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरून आपण एकदम संभाजीनगर केल्याने काय होणार आहे तिथे, म्हणजे वास्तविकता बदलणार आहे का? लोकांचे प्रश्न आहेत, भावनांशी खेळ आहे. राजकीय पक्ष नेहमी लोकांच्या भावनांशी खेळत असतात, मूळ मुद्द्याला बदल देत असतात. औरंगाबादमध्ये मोठे उद्योग, औरंगाबाद हे म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरच्या नंतर औरंगाबाद 5व्या 6व्या क्रमांकात होतं. औरंगाबाद वाढत नाहीये. त्याच्या प्रश्नावरती तिथले लोकप्रतिनिधी पोटतिडकीने बोलत नाहीत. बाळासाहेब थोरातच म्हणतात की आम्ही नगरचं पाणी का द्यावं जायकवाडीला, पाण्याचा प्रश्न नाही, नगर विरुद्ध औरंगाबाद आहे. ह्या प्रश्नावरती न बोलता निवडणुकीच्या काळात संभाजीनगर की औरंगाबाद ह्याच्यावरती कलगीद्रोह करायला सर्व राजकीय पक्षांना सोयीचं जातं. लोकही पाहतात, लोक आपापल्या पद्धतीनं त्याचं आकलन करतात आणि त्याप्रमाणे मतदान करतात. मला ह्याच्यापेक्षा जास्त काही ह्याच्यात वाटत नाही.
अगदी पण मग केसरी सर कुठेतरी सुरुवातीला अस्थिर असलेलं सरकार आता कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार हे स्थिर होत असताना आपल्याला बघायला मिळते. तिथेच हा कुठेतरी मिठाचा खडा आहे असं आपण म्हणू शकतो, ज्या पद्धतीने काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नावावरून. नाही, असे अनेक नामांतर सरकार पचवत असतं. त्याच्याने सरकार कधी कुसळत नसतं. सरकार बनवणे आणि सरकार पाडणे याच्या पाठीमागे वेगवेगळे फोर्सेस काम करत असतात. नामांतरावरून सरकार बनत नाही, नामांतर झाल्यानंतर सरकार पडणारही नाहीये. तो काही मुद्दा नाहीये. म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाला समजा शिवसेना भाजप आणि काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळं जाणार असेल तर त्या पद्धतीने ते राजकारण स्थानिक करतील. एकत्र जाणार असेल तर दुसऱ्या विषयावरती बोलतील. पण या नामांतराचा परिणाम किंवा या मुद्द्याचा इश्यूचा परिणाम सरकारवरती होईल असं मला वाटत नाही. अगदी केसरी सर, खूप खूप धन्यवाद. आपण इतक्या सविस्तरपणे या घटनेचं विश्लेषण केलं त्यासाठी. आणि यानंतर जाऊयात औरंगाबादला, ज्या औरंगाबादच्या नामकरणावरून हे सगळं राजकारण सुरू आहे. थेट औरंगाबादमधून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम फोनवरून जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, नेमकं काय राजकारण सुरू आहे महाविकास आघाडीत या नावाच्या राजकारणावरून? स्वाती, हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला राजकीय घडामोडी आपल्याला आधी समजून घेतल्या पाहिजे आणि या प्रकरणाचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. इतिहास असा आहे की सुरुवातीपासून काँग्रेस या नावाला विरोध करते आणि शिवसेनेला हे नाव पाहिजे. आणि शिवसेनेने गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की हा विषय उकरून काढते त्यांच्या राजकीय फायद्यासाठी. निश्चितच केसरी सरांनी जसं विश्लेषण केलं की संभाजीनगर या नामांतराचा विषय राज्य सरकारवर अजिबात त्याचा काही फरक पडणार नाही किंवा सरकार कसल्याही पद्धतीने धोक्यात येणार नाही. मात्र महत्वाची गोष्ट अशी आहे की औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसानंतर येऊ घातल्यात. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीवर याचा नक्की परिणाम होणार आहे. कारण आता काँग्रेसने आपला पत्ता उघड केलेला आहे की संभाजीनगरला आम्ही विरोध करू आणि संभाजीनगर हे नाव करू. शिवसेनेच्या आधीपासून भूमिका आहे. म्हणजे संभाजीनगरच्या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर औरंगाबादच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जे आहे की झटपट म्हणजे राजकीय संघर्ष होऊ शकतो. आणि यामध्ये निश्चितच आज काँग्रेसने ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडली, संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला, निश्चितच एमआयएम असेल किंवा भाजप असेल हे निश्चित खुश झाले असतील. कारण ह्या दोघांची भूमिका आधीपासून जी आहे शिवसेनेच्या विरोधात आहे. त्यामुळं जे आहे आता एकंदरीतच एमआयएम, भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगली रंगत रंगली होती औरंगाबादचं नामांतर संभाजी करण्यावरून. आणि निवडणुकीच्या आधी शिवसेनेचा पार्टनर असलेल्या काँग्रेसने या नावाला विरोध केलेला आहे. निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना वर्सेस काँग्रेस अशा संघर्ष राजकीय होऊ शकतो का, किंवा किमान समान कायद्याच्या नुसार संभाजीनगरमध्ये काँग्रेस कॉम्प्रोमाइज करतं का शिवसेना कॉम्प्रोमाइज करतं हे पाहणं फार अत्यंत महत्वाचं ठरणार. अगदी सिद्धार्थ, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर जरी नावाचा हा मुद्दा तितका परिणामकारक ठरणारा नसला तरी येऊ घातलेल्या औरंगाबादच्या पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मात्र हा मुद्दा निश्चितच महत्वाचा प्रभाव टाकणारा जो आहे तो ठरू शकतो. धन्यवाद. या संदर्भातील औरंगाबादमधली अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आणि आता शेतकरी राजासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, सकारात्मक बातमी म्हणू शकतो. कारण निसर्गाच्या लहरीपणासोबत शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतो तो किडीचा प्रादुर्भाव. आणि याचपासून सुटका करून घेण्यासाठी लाखो रुपयांची फवारणी केली जाते, ज्यामध्ये निसर्गाची हानी होते ती वेगळीच. पण एकही फवारा न फवारता किडीचा बंदोबस्त करण्याची किमया नाशिकच्या एका शेतकऱ्याने साधली आहे. बघूयात. आळी कंट्रोल करणे, पतंग कसा कंट्रोल करायचा, तर याच्यासाठी आपल्याकडे 4 प्रकारचे ट्रॅप आले. फेरोमेन ट्रॅप आला, त्याच्यानंतर लाईट ट्रॅप आला, मध्यंतरी येलो ट्रॅप आला, येलो लाईट ट्रॅप पण आला. त्याच्यानंतर आता जो नवीन आला आहे तो सोलर इन्सेक्ट ट्रॅप. आता सोलर इन्सेक्ट ट्रॅप नेमका काय काम करतो, तर सोलर इन्सेक्ट ट्रॅप हा UV म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणजे निळ्या रंगाची ज्योत असलेला हा ट्रॅप आहे. हा सोलर ट्रॅप ऑटोमॅटिक आहे. रात्री शेतातल्या या प्रकाशाकडे किडे आकर्षित होतात आणि ते अलगद जाळ्यात अडकतात. दिवस मावळला आणि अंधार पडला तो ट्रॅप आपोआप लागतो, म्हणजे तो बल्ब आपोआप लागतो आणि साधारणतः 4 तास चालतो, 3.5 ते 4 तास. म्हणजे ज्या काळामध्ये शत्रू किडी तुमच्या पिकांवर हल्ला करतात किंवा बाहेर पडतात लाईटच्या दिशेने, प्रकाशाच्या दिशेने, त्यावेळी हा ॲक्टिव्ह होतो आणि ती सगळी किडी त्या लाईटकडे आली की तिथे एक पाटी आहे, तो आपण बघू शकतो. त्या पाटीमध्ये ते किडी सगळे पडतात. शेतकरी दरवर्षी औषध फवारणीवर मोठा खर्च करतो, मात्र हा सोलर ट्रॅप अत्यंत कमी खर्चात किडीला रोखण्याचं काम करतोय.
त्याचं लाईफ नियर अबाउट कमीत कमी 5 वर्षाचं आहे. म्हणजे तुम्हाला एक 3600 रुपयामध्ये एकरामध्ये एक ट्रॅप लावला, 5 वर्ष तुम्हाला पुन्हा तो नवीन घ्यायची गरज नाही. तो फक्त काढून ठेवायचा, परत लावायचा, आणि तो ॲडजस्टेबल आहे. आणि ही एक क्रांतिकारी उत्पादन आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रातला शेतकऱ्याला आज करोडो म्हणजे मी असं म्हणतो की शेतकरी जर संपला असेल तर कीटकनाशकांनी संपला. उधार मिळतं म्हणून आणायचं, फवारायचं. एक ट्रॅप लावला की तुमची कीटकांच्या बाबतीतली डोकेदुखी संपली. उडणारी सगळी किडं मरणार, कंट्रोल होणार. शिवनाथ बोरसेंच्या सोलर ट्रॅपनं त्यांची आर्थिक बचत तर झालीच आहे, शिवाय पर्यावरणाचं सुद्धा रक्षण झालंय. त्यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी हा दिवा पथदर्शक ठरणार यात कुठलीच शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्षांवर बलात्काराच्या आरोप प्रकरणात पोलिसांनी 3 टीम तपासासाठी नेमल्या आहेत आणि या प्रकरणात तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली असता अद्याप काही हाती लागलं नसून पुढचा तपास जो आहे तो सुरू असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितलंय. गुन्ह्याची सेन्सिटिव्हिटी बघता या गुन्ह्याचा तपास आता आम्ही ACP रँकचे ऑफिसर यांच्याकडे ट्रान्सफर केलेला आहे. तपासामध्ये त्यांच्या मदतीसाठी आम्ही 3 पथकं तयार केलेले आहेत, 3 टीम तयार केलेल्या आहेत. आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये यातील जो आरोपी आहे याच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा मिळून आलेला नाही. गेल्या 1 वर्षभरामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संभाषण झाल्याचं आम्हाला दिसून आलेलं नाही. आणि सदर गुन्ह्यावर आमचे आणि स्वतः माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचं पर्सनली लक्ष आहे. तर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पेणमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. चिमुरडीचा बलात्कार आणि तिची हत्या केल्याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवणार असून यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची तयारी असल्याचं यावेळी शंभूराजे देसाई यांनी म्हटलंय. आपल्या अनेक योजना शासनाच्या आहेत, तर त्याच्यामधनं जिल्हाधिकाऱ्यांनी आता सांगितले की कुठल्या योजनेत त्यांना घर देता येईल बांधून, तोही प्रयत्न लवकर आम्ही या ठिकाणी करू किंवा ते घर देखील बांधून देण्यासाठी आमचे स्थानिक आमदार महोदय पण इथं आहेत, ते सुद्धा त्याच्यासाठी पुढाकार घेतील. आम्ही ती जबाबदारी घेऊ. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये देण्यासाठी ज्या पूर्तता करायच्या त्या तातडीनं करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिली जाईल. नंबर 1, मी स्वतः आणि आमचे माननीय गृहमंत्री देशमुख साहेब आम्ही दोघंही उज्ज्वल निकम साहेबांशी आजच बोलतो आणि शासनाची तयारी आहे की या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना देण्याची शासनाची तयारी आहे. आणि आता बातमी आहे उल्हासनगरमधून. रेल्वे उद्घोषक असलेल्या एका कर्मचाऱ्यानं फिनाईल पिऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, माफ करा. या कर्मचाऱ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी त्यानं फिनाईल प्राशन केलं होतं. व्यंकटेश असं या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्यानं आत्महत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीनं उद्घोषणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. रेल्वे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं आत्महत्या करण्याचं पाऊल उचलल्याचं व्यंकटेशने सांगितलंय. सध्या व्यंकटेशवरती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कळतीये. तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यंकटेशची प्रकृती कशी आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गणेश, पहिला प्रश्न अर्थातच की व्यंकटेशची प्रकृती कशी आहे, आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की ज्या हे प्रकरण असं आहे की रेल्वेच्या कार्यपद्धतीवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बरोबर आहे स्वाती की रेल्वेची उद्घोषणा करणारे हे कंत्राटी कामगार आहेत. मध्य रेल्वेच्या जवळजवळ 50 पेक्षा अधिक स्थानकावर कंत्राटी पद्धतीने उद्घोषणा करणारे हे कामगार कार्यरत आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि आता देखील त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळत नाहीये. त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती त्यांची अतिशय हलाखीची आहे आणि त्यामुळे वारंवार त्यांनी DRMशी जाऊन भेट घेतलेली आहे. व्यंकटेशशी जेव्हा या संदर्भात बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या संदर्भाचं पत्र देखील DRM यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो होतो,
मात्र स्टॅम्प नाहीये अशा प्रकारचं उत्तर देत त्या ठिकाणी आमच्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. घरामध्ये रेशन भरण्यासाठी देखील पैसे नाहीयेत आणि त्यामुळे हे पाऊल उचलतोय अशा प्रकारचं व्यंकटेशने आपल्याला सांगितलेलं आहे. सध्या त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर सांगितली जाते स्वाती. मात्र जर अशा प्रकारे रेल्वेच्या कामगारांना जर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर काय करावं अशा प्रकारचा प्रश्न त्याने उपस्थित केलाय. अगदी गणेश, आणि या संदर्भात आपण रेल्वे प्रशासनाशी देखील संवाद साधून याचं उत्तर त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी किती अटेम्प्ट द्यायचे याची निश्चिती झाल्यामुळे काही संघटना मात्र एकीकडे विद्यार्थी या आनंद व्यक्त करतायत या निर्णयाचं, तर तिथेच दुसरीकडे काही संघटना नाराज झाल्या असल्याचं देखील बोललं जात आहे. तर परीक्षा देणारे विद्यार्थी हे समाधानी आहेत, त्यांनी मात्र समाधान व्यक्त केलं या निर्णयाचं. MPSC बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे आणि ज्यावरती संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटल्या आहेत. पण आपल्यासोबत MPSC परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत ते आहेत, त्यांना आपण विचारूयात की त्यांची काय मतं आहेत. मला सांगा, कालचा निर्णय महत्त्वाचा आहे. एक प्रकारे अटेम्प्टची निश्चिती करण्यात आलेली आहे आणि खुल्या गटासाठी 6 आहे, OBCसाठी 9 आहे. परंतु याच्यावरती प्रतिक्रिया ज्या आहेत त्या संमिश्र येत आहेत. मुळामध्ये या निर्णयाचं तुम्ही समर्थन करताय का आक्षेप घेताय? सगळ्यात पहिल्यांदा मी वैयक्तिक तर मी या निर्णयाचं समर्थन करेन, कारण की जी मुलं इथे 10 वर्ष अडकलेली आहेत तर त्यांच्यासाठी कुठेतरी एक सीमारेषा आखली जाईल. त्याच्यामुळे हा नक्कीच निर्णय स्वागतार्थ आहे. पण हा निर्णय जो घेतलेला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती, पण हे करत असताना दरवर्षी सर्व पदांच्या जागा निघणं गरजेचं आहे. जर या जागा निघल्या नाहीत तर याचा फटका हा उमेदवारांना 100% बसणार आहे. बरोबर, म्हणजे निर्णय तर घेतला आहे, परंतु जसं म्हणाला की UPSC प्रमाणे होणार का? कारण आपल्याकडे MPSC म्हटल्यानंतर किती दिरंगाई असते. तुला काय वाटतं या निर्णयाबद्दल? नक्कीच निर्णय हा स्वागतार्ह आहे, परंतु जसं आत्ता सांगितलं की जर UPSC प्रमाणे जर सगळ्याच गोष्टी जर फॉलो होत असतील तर निर्णय हा निश्चित चांगला आहे. परंतु MPSCमध्ये जर एक परीक्षा जर जाहिरात आली तर 2-2.5 वर्ष त्याचा निकाल लागत नाही आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी अडकून बसतात. जर ओपनसाठी जर 6 चान्स दिलेत, आपण फक्त ओपनचा विचार करू. ज्यावेळेस MPSC राज्यसेवेची ॲड टाकते, पहिल्या सुरुवातीला ते पाहिजे तशा जागा टाकत नाही, नंतर जागा ॲड करते. तर असं न करता त्यांना वन टाईमच त्या जागा ॲड कराव्या लागतील, की DC असेल, DYSP असेल. कारण काय होतं, एखाद्या पोरानं पेपर नाही दिला आणि नंतर जर त्या जागा ॲड केल्या तर हे खूप मोठे क्लॅशेस होतील. तर ह्याच्यावर आयोगानं पहिलं काम केलं पाहिजे. आयोगाची जबाबदारी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की आयोगाचं पण काम कमी होणार आहे. ज्याला परीक्षा द्यायची नाही पण ते काहीतरी देतोय, काही द्यायची पण देतोय, तर ते काम पण कमी होणार आहे. तशी आयोगाची जबाबदारी पण वाढली आणि त्यांचं काम पण कमी झालं. ज्या पद्धतीनं या सगळ्या परीक्षांची अंमलबजावणी करतो तशी अंमलबजावणी काटेकोरपणे सातत्य दाखवत MPSC करणार का, हा खरा मुद्दा आहे. जर तसं केलं तरच या निर्णयाचा फायदा होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील फीवाढ आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झालाय. वारजे इथल्या रोजरी शाळेतील 5 विद्यार्थ्यांचं शुल्क हे रोटरी क्लबनं परस्पर भरल्यानं ज्या 5 विद्यार्थ्यांची फी भरली ते पालक आणि फी वाढी विरोधात लढणाऱ्या संघटनेचे सदस्य यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची नावं कशी लीक केली असा सवाल जो आहे ते त्यांनी उपस्थित केलाय. शिक्षण विभाग संस्थापक यांनी रोटरीशी हातमिळवणी करून पालकांमध्ये फूट पाडण्याचा डाव खेळला आहे असं म्हणत कायदेशीर कारवाईचा इशारा या पालकांनी दिलाय. तिथं सगळ्या चौकशीमध्ये असं निदर्शनास आलं की रोजरी शाळा वारजे याला स्पेसिफिक मान्यताच नाही. बिना मान्यतेची शाळा ही स्वतःचा कारभार करते गेली 10-15 वर्ष. तर शाळेची मान्यता रद्द करणं किंवा शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी काल पत्रकं काढली, जी पत्रकं आज आम्हाला मिळणार आहेत. तर कालच्या कालच मीडियामध्ये अशी बातमी आली आज छापून की 5 पालकांची शाळेने फी भरली आणि ही फी कोणी भरली आहे तर रोटरीच्या सभासदांनी. व्यक्तिशः यांनी हे सिलेक्टिव्हरित्या हे करता कामा नये. जर समाज उपयोगी काम त्यांना करायचंच असेल तर त्यांनी सरसकट ते करणं आवश्यक होतं आणि त्यांच्या हेतूबद्दल त्यामुळं ती शंका वाटते. दुसरी गोष्ट अशी आहे की बालमनावर याचा होणारा परिणाम आपल्या वडिलांना किंवा आपल्या घरच्यांना आपण ओझा आहोत का, ही कल्पना जर त्या मुलांच्या मनावर जर बिंबली गेली तर त्याचे दूरगामी होणारे परिणाम आणि होणारं नुकसान या संदर्भामध्ये रोजरीच्या लोकांनी किंवा या संबंधित डिपार्टमेंटनी थोडीशी काळजी घेऊन वागणं आवश्यक होतं.
आणि आता 31st सेलिब्रेशनच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे, कारण हॉटेलमध्ये जरी रात्रीच्या 11 नंतर सेलिब्रेशन करण्यास परवानगी नसली तरी देखील हॉटेल्सना मात्र 11 नंतर होम डिलिव्हरी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे. मुंबईमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र 11 नंतर तुम्हाला हॉटेल्समधून खाद्यपदार्थ ऑर्डर्स करता येणार आहेत. त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागणार आहे. सेलिब्रेशनच्या दृष्टिकोनातून ज्यांना रात्रीची पार्टी घरी करायची आहे, मित्रमंडळींना घरी बोलवून आपल्या आप्तस्वकीयांसोबत 31st सेलिब्रेशन करायचं आहे आणि त्यांना जर हॉटेलमधून काही खाद्यपदार्थ ऑर्डर करायचे असतील तर निश्चितच आज रात्री 11 नंतर देखील हॉटेल सुरू असतील आणि तुम्ही ती ऑर्डर देऊ शकणार आहात. तर आजच्या सेलिब्रेशन दरम्यान नेमके कोणते नियम लागू असणार आहेत, बाहेर पडणाऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, याबाबत थेट सांगतायत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख. कोरोनाचं संकट आपल्या समोर अजूनही आहेच, त्याच्यामुळे आपण सर्वांनी अजूनही त्या बाबतीत ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्या काही गाईडलाईन राज्य शासनाने दिल्या आहेत त्याचं आपण जर व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला जे दुसऱ्या बाकी अनेक राज्यामध्ये किंवा अनेक देशामध्ये जे दुसरी लाट आल्याचं दिसतं तशा पद्धतीची दुसरी लाट येण्याचं आपण टाळू शकू. त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या गाईडलाईन सरकारने दिल्या आहेत त्याचं व्यवस्थित पालन करावं, जेणेकरून पुढील काळामध्ये अजून हे संकट आपल्याला त्यानिमित्तानं एकत्रपणे काम करून कमी करता येईल. आणि त्याचबरोबर आता पाहिलं की गेल्या अनेक या 10-12 महिन्यामध्ये ज्या प्रामुख्याने जे काही सर्व जाती धर्माचे जे काही सण झाले ते सुद्धा आपण अतिशय साधेपणे साजरे केले. आता नवीन वर्ष आलेलं आहे आणि आता या नवीन वर्षामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की नवीन वर्षाचा जल्लोष आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात सर्व लोक अतिशय मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष साजरं करतात. पण या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नवीन वर्ष साजरं करत असताना सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये राज्य शासनाने जे काही बार्स आहे, रेस्टॉरंट्स आहे, हॉटेल्स आहे, पब्स आहे, या सर्व गोष्टी ज्या एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना फक्त 11 वाजेपर्यंत फक्त त्यांना चालू ठेवण्याची वेळ दिलेली आहे. 11 नंतर ह्या सर्व गोष्टी बंद होतील. पण याचा अर्थ असा नाही की आपण घराच्या बाहेर जाऊ नये. आपल्याला जर आपल्याला कुठे बाहेर मार्केटमध्ये जायचं असेल 11 नंतर किंवा आपल्या एखाद्या मित्राकडे त्यांनी जर जेवायला तुम्हाला बोलावलं असेल, त्यांच्या घरची एखादी पार्टी असेल तिथं बोलावलं असेल तर आपण जाऊ शकता, त्याच्यावर काही बंधन नाही. आणि त्याचबरोबर जे पर्यटन स्थळ आहे, महाबळेश्वर आहे, बाकी असे जे पर्यटन स्थळ आहे, अशा अनेक ठिकाणी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी गेले आहेत की मोठ्या मोठ्या शहरामध्ये बंदी असल्यामुळे आपण बाकी बाहेरच्या ठिकाणी गेलं पाहिजे, हिल स्टेशनला गेलं पाहिजे. पण सर्व ठिकाणी हिल स्टेशनला सुद्धा याच पद्धतीचे नियम लागू असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा या सर्व गोष्टी सर्वांना पाळावं लागतील. त्याच्यामुळे आपण घराच्या बाहेर आपण जर जायचं असेल तर आपण जाऊ शकता, पण कुठल्याही ठिकाणी 11 नंतर 5च्या वरती लोकांनी एकत्र येऊ नये. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कोणाच्या घरी पार्टीला जायचं असेल, कोणी त्यांनी बोलावलं असेल जेवायला, आपण जाऊ शकता, त्याच्यावर काही बंधन नाही. पण सार्वजनिक ठिकाणी 5च्या वरती एकत्र येऊ नये अशा पद्धतीचं बंधन आहे. जमावबंदी असणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण दरवर्षी आपण बघतो की मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या शहरांमध्येच नाही तर अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या अनेकांवर कारवाई होत असते. नव्या वर्षाच्या मध्ये जी वर्तमानपत्र येतात त्याची हेडलाईनच असते इतक्या लाख लोकांकडून दंड वसूल केला गेला. यावर्षी नेमकी काय मोहीम पोलिसांकडून आखली जाणार आहे, या संदर्भात काय माहिती आहे? कसं आहे, ड्रंक अँड ड्राईव्हची बाबतीतली जी मोहीम आहे ती आपली दरवेळेस चालू राहते. ती म्हणजे फक्त आता नवीन वर्ष आहे म्हणून ते ठीक आहे, नवीन वर्षाच्यामुळे थोड्या मोठ्या प्रमाणात आम्ही राबू, पण तशी सुद्धा आमची ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम चालू राहते. त्याच्यामुळे ज्या काही सूचना राज्य शासन दिल्या आहेत त्याचं व्यवस्थित कोरोनाची परिस्थिती लक्षात ठेवून त्याचं पालन करावं, एवढीच माझी आणि आमच्या सरकारची सर्व जनतेला विनंती आहे. दरम्यान 31st साठी वाहतूक पोलीस कशा प्रकारे सज्ज आहेत ते आपण बघणार आहोत. वाहतूक पोलिसांची आपल्यावर कशी नजर असणार आहे बघूयात. तर 31st साठी वाहतूक पोलीस सज्ज आहेत. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. यंदा ब्रेथ अॅनालायझरनं तपासणी होणार आहे. संशय आला तर तुमची ब्लड टेस्टही केली जाणार आहे.
आणि जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली, म्हणजे तुम्ही ड्रिंक केलेली आहे असं जर कळलं, तर थेट तुमची रवानगी ही रुग्णालयात होऊ शकते आणि रक्तात दारू आढळल्यास तुमच्यावरती कारवाई देखील होणार आहे. चालकांसोबतच इतरांवर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. 31 डिसेंबरच्या रात्री ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत ही महत्त्वाची, खरं तर ह्या महत्त्वाच्या सूचना आपण या ठिकाणी पाहतोय. कशा पद्धतीनं तुम्हाला या सूचनांचं पालन करायचं आहे. ट्रॅफिक विभागाकडून 94 टीम्स ज्या आहेत त्या तयार असून त्यांची तुमच्यावरती नजर असणार आहे. तर 3000 ट्रॅफिक कर्मचारी सज्ज आहेत एकूणच नियमांचं पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी. मुंबई पोलिसांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे नियमांचं जर तुम्ही पालन केलं नाही तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. आणि आता थेट जाऊयात कोकण किनारपट्टीवरती. 31 डिसेंबर असून कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती खरं तर चित्र वेगळं बघायला मिळतंय. पर्यटकांची अत्यंत तुरळक वर्दळ या ठिकाणी बघायला मिळतेय. सरकारने रात्री 11 नंतर लादलेली संचारबंदी आणि सेलिब्रेशनच्या अटी, त्यामुळे नाताळच्या सुट्टीत कोकणात दाखल झालेले अनेक पर्यटक माघारी परतलेत, तर काहींनी गोवा गाठणं पसंत केलंय. आणि याच संदर्भात गणपतीपुळ्यातल्या पर्यटन व्यावसायिकांशी संवाद साधलेला आहे. त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी. 31 साजरा करण्यासाठी दरवर्षी खरं तर कोकण किनाऱ्यांना पसंती असतेच, तशी ती नाताळच्या या 2 दिवसानंतर होती पर्यटकांची. पण महानगरपालिकांमध्ये रात्री 11 नंतरची जी संचारबंदी केली गेली त्याच्यामुळे पर्यटक परतून गेलेले दिसत आहेत कोकणातले. गणपतीपुळेच्या किनाऱ्यावरचं बघा हे दृश्य आहे 31चं, अत्यंत तुरळक, म्हणजे दरवर्षी दर संडेला किंवा दर विकेंडला असतात एवढे सुद्धा पर्यटक, जेमतेम तेवढेच पर्यटक दिसत आहेत 31च्या या माहोलसाठी. आणि इथे आपण बघितलं तर अनेक खरं तर या गेल्या 31 किंवा गेल्या 2-3 वर्षांमधलं हे जे प्रमाण बघितलं, आम्ही विचारलं इथल्या व्यावसायिकांना, तर ते 20% पण गर्दी नाहीये. त्यामुळे बरेचसे जे नियम घातले गेले 31च्या सेलिब्रेशनसाठी त्याचा फटका इथे बसलेला दिसतोय. जो खरं तर सेलिब्रेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होणार नाही, कारण ते नियमातलंच खरं तर इथे करायचं आहे. परंतु रात्री 11 नंतर किंबहुना 10 नंतरच 10 पूर्वीच सगळे हॉटेल्स आणि लॉजिंग्स बंद होणार असल्यामुळे पर्यटक इथे थांबत नाहीयेत. त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक असतील किंवा आणखी कुठले हॉटेल मालक असतील त्यांचा जो व्यवसाय इथे या 31ला व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. इथे काय परिस्थिती आहे, गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी तुलनेत खूपच कमी गर्दी दिसते. तुमचे बुकिंग्स पण कॅन्सल झालेत. ऍक्च्युअल कसं माहितीये का, तुम्ही जर पूर्वीचं जर बघितलं गेल्या 2 वर्षापूर्वी, तर त्याच्यापेक्षा आता असणारा क्राऊड हा जेमतेम 15 ते 20% आहे. आणि जी आमचे हॉटेल्स वगैरे आहेत त्याची बरीचशी बुकिंग कॅन्सल झालेली आहेत. ह्या सगळ्याचं कारण एकच दिसतंय की जो कर्फ्यू लावलेला आहे त्याच्यामुळे हा सगळा इफेक्ट दिसतोय. पूर्ण तुम्ही बीचवर जर बघितलं तर पब्लिक अतिशय तुरळक आहे आणि जे पब्लिक दिसते ते फक्त वन डेच आहे. ते आज सकाळी आलंय, ते संध्याकाळी 4-5 वाजता निघून जाईल. त्याच्यामुळे आज संध्याकाळी इथे शुकशुकाट असेल, पूर्ण संध्याकाळी शुकशुकाट असेल. हे सगळे वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक खरं तर यावेळी हा सीझन असतो त्यांचा, पण यांना काय आहे का धंदा होता यावेळी? काय झालं तुमचं या वॉटर स्पोर्ट्स मध्ये? आता पर्यटक नाही आहेत का आता तुमच्याकडे इथे? कोण आहेत इथे पर्यटक आले? इथे वॉटर स्पोर्ट वाले पण इथे त्यांना धंदा नाही आहे, पर्यटक परतून गेलेले आहेत आणि त्यामुळे खूप तुरळक अशी इथे बघतोय आपण गर्दी. 31चं हे असं माहोल आहे. संध्याकाळी तर इथे शुकशुकाट असेल असं व्यावसायिक सांगतायत. त्यामुळे 31चं हे सेलिब्रेशन आहे ते नियमात आणि अटींमध्ये अडकल्यामुळे पर्यटकांचा उत्साह आपल्याला दिसत नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, गणपतीपुळे. आणि कोकणानंतर जाऊयात गोव्याला. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोवा जगभरातल्या पर्यटकांचं नेहमीच आकर्षण असतो. यंदा कोरोनामुळे हे सेलिब्रेशन काहीसं कमी असलं तरीही गोव्यातले किनारे मात्र पर्यटकांनी फुल असल्याचं बघायला मिळतंय. 31 डिसेंबरचा जल्लोष साजरा करण्यासाठी देशभरातील पर्यटक गोव्यात दाखल झालेत. गोव्यातले किनारे सर्वदूर प्रसिद्ध आहेत आणि पर्यटक या किनाऱ्यांवर आनंद लुटताना दिसत आहेत आणि जलक्रीडेचीही मजा लुटताना बघायला मिळत आहेत. तर गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर कोरोना आला, त्यानंतर लॉकडाऊन जारी झालं आणि लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक जे आहेत ते घराबाहेर त्यांना पडता येत नव्हतं. कोरोनाचा कहर काहीसा आता कमी झाला आणि त्यामुळे हळूहळू
लोक जे आहेत ते घराबाहेर पडतायत. लोकांची भीती कायम आहे. मात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते आता घराच्या बाहेर पडतायत. काळजी घेऊन सेलिब्रेशन होत आहे सध्या तरी. मात्र हेच पुढे देखील कायम राहतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन देखील सज्ज आहे. आणि गोव्यानंतर जाऊयात कोल्हापूरला. यंदा 31 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आलेला आहे आणि त्यामुळे घरोघरी खरं तर आज देवीची पूजा बांधली जाते. त्यामुळे अनेकांच्या उत्साह तर निश्चितच आहे. पण कुठेतरी नॉनव्हेज प्रेमी जे आहेत, ज्यांना मटण, चिकन आणि मासे खायचे आहेत, त्यांच्या उत्साह जो आहे मटण खाण्याचा त्याच्यावरती विरजण पडल्याचंच म्हणावं लागणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील मटण आणि फिश मार्केट सध्या ओस पडल्याचं बघायला मिळते. एरवी या ठिकाणी 31 डिसेंबर म्हटलं की पहाटेपासूनच प्रचंड गर्दी असते. मासे असतील, मटण असेल, चिकन असेल याच्या खरेदीसाठी. मात्र यंदा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आला आणि त्यामुळे कोल्हापूरचं मटण आणि फिश मार्केट ओस पडल्याचं चित्र बघायला मिळतंय. त्यामुळे जे खवय्ये आहेत, खास करून ज्यांना नॉनव्हेज खाण्याची इच्छा आहे 31च्या सेलिब्रेशनसाठी, त्यांचा आनंद कुठेतरी आता त्यांच्या आनंदावरती विरजण पडलं असंच म्हणावं लागणार आहे. थेट जाऊयात कोल्हापूरला. आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्या सोबत आहेत. संदीप, कोल्हापूरमध्ये काय चित्र, फिश मार्केट ओस पडल्याचं बघायला मिळतंय? नक्कीच स्वाती, कोल्हापूरकरांसाठी खरं तरी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. कारण रविवार आणि बुधवार हे मटण खाण्याचे दिवस असतात आणि कोल्हापूरचं मटण तर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर राज्याच्या बाहेर देखील फेमस म्हणून त्याला एक ओळख आहे कोल्हापूरच्या मांसाहारी जेवणाला. आणि आज योगायोगानं दुर्दैव म्हणायला लागेल खवय्यांसाठी की 31 डिसेंबर आहे आणि याच दिवशी गुरुवार आलेला आहे. तोही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे. त्यामुळे घरोघरी देवीची पूजा आज बसवली जाते, म्हणजे दर गुरुवारी असते त्याप्रमाणे. आणि त्यामुळे अनेक खवय्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलेलं असं म्हणता येईल आणि त्याचा परिणाम बाजारात देखील दिसून येतोय. कोल्हापूर शहरातलं मुख्य मटण मार्केट असेल, फिश मार्केट असेल किंवा आजूबाजूची जी सगळी दुकानं आहेत शहर आणि उपनगरातली, त्या सगळ्या दुकानं सध्या ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट जे आहेत ती देखील म्हणावी तितकी आज चाललेली नाहीत दिवसभरामध्ये आणि रात्री देखील चालणार नाहीत. कारण गुरुवारचा दिवस असल्यामुळे आणि मार्गशीर्ष महिन्यातला दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी आज मटण, चिकन किंवा मासे खाणाऱ्या लोकांची जी संख्या आहे, खवय्यांची जी संख्या आहे ती खूपच कमी असणार आहे. त्यामुळे हॉटेल चालकांना देखील याचा फटका बसणार आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटण मार्केट, म्हणजे मटण, चिकन, मासे विक्री करणारे जे सगळे विक्रेते आहेत त्यांना देखील याचा मोठा फटका बसलेला आहे. आणि पर्यटक जे आलेले आहेत ते आज व्हेज खाऊनच किंवा कोल्हापूरकर असतील ते व्हेज खाऊनच आज 31 डिसेंबर साजरा करण्याची शक्यता आहे. खरे संदीप, आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आलेला आहे त्यामुळे कुठेतरी पूजेचा प्रसाद खाऊनच आजचा यंदाचं 31st सेलिब्रेशन जे आहे ते त्यांना साजरं करावं लागणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी. आणि कोल्हापूरच्या या बातमीचा अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण बघणार आहोत एका हरित ऊर्जा प्रकल्पाची कहाणी. शेतीला 24 तास वीज मिळावी, रात्रीचं भारनियमन कमी व्हावं यासाठी शिरूर तालुक्यातील न्हावरे इथले प्रगतिशील युवा शेतकरी गीताराम कदम यांनी पवन आणि सौर ऊर्जा यांच्यापासून आधुनिक तंत्राची हायब्रिड पवनचक्की उभारली आहे. देशातील अशा पद्धतीची ही पहिलीच पवनचक्की असल्याचा त्यांनी दावा केला आहे. मंडळी, लोडशेडिंग हा ग्रामीण भागाच्या 5वीला पुजलेला शब्द. त्यामुळे रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यावं लागतं. पण या समस्येवर पुणे जिल्ह्यातल्या शिरूरच्या या शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवत मात केली आहे. उच्च शिक्षित आणि टेक्नोसॅव्ही गीताराम कदमांनी न्हावरे गावाजवळच्या माळरानावर हायब्रिड पवनचक्की उभारली आहे. उन्हाळ्यामध्ये सोलर असतं, पावसाळ्यामध्ये विंड असते आणि त्यामुळं हे विंड आणि सोलर असं कॉम्बिनेशन करून शेतकऱ्यांना परवडेल अशा स्वरूपामध्ये पिकाचं नियोजन करण्यासाठी, दिवसा लाईट मिळण्यासाठी या ठिकाणचं हायब्रिड हे सोल्युशन निर्माण केलेलं आहे. 60 फूट उंच टॉवर आणि शेजारी असलेले सौर ऊर्जेचे 3 पॅनल असलेली ही हायब्रिड पवनचक्की अत्यंत कमी खर्चात तयार केली आहे. पवनचक्कीच्या ऊर्जेद्वारे शेती पंप चालून कदम यांनी 5 एकरात संत्रा, आंबा, कांदा, पेरू, शेवगा ही पिकं घेतली आहेत.
एवढंच नाही तर घरातील विजेची सुद्धा या तंत्रातून सोय झाली आहे. तुम्ही अजून याचा फायदा घेऊ शकता की तुमच्या घरामध्ये लाईट नाही आहे त्यावेळेस याच्यातला एक पॉईंट काढून तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर आणि बॅटरी लावली तर तुमच्या घरामध्ये सुद्धा 24 तास लाईट ह्या विंड आणि सोलरमुळे देता येऊ शकते. कदम यांना आता रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जायची गरज नाहीये. शेजारच्या शेतकऱ्यांना सुद्धा याचं प्रचंड कौतुक आणि कुतूहल वाटतंय. त्यामुळेच हा प्रकल्प पाहण्यासाठी आसपासचे शेतकरी आवर्जून या प्रकल्पाला भेट देत आहेत. शासनाच्या माध्यमातून जर काही अनुदान भेटलं आणि अशा स्वरूपातून जर थोडी मदत झाली अनुदान स्वरूपातून तर निश्चितच रात्रीच्या वेळेस येण्याची कटकट आमची वाचेल आणि त्या माध्यमातून शासनाचाही विजेवरचा भार कमी होईल. तर त्या दृष्टीने जर शासनाने काही प्रयत्न केले तर आम्हा शेतकऱ्यांना ते फायद्याचं होईल. पवन आणि सौर ऊर्जेचा एकत्रित वापर केलाय म्हणून याला हायब्रिड पवनचक्की म्हणतात. ही पवनचक्की उभारण्यासाठी एकूण 3.5 लाख रुपयांचा खर्च आलाय. कदम यांची आतापर्यंत एकूण 5 ते 6 लाख रुपयांची वीज बचत झाली आहे. नवी दिल्लीतल्या भारत सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाकडे यंत्रणा चाचणीसाठी पाठवून त्यांची 2 वर्षांपूर्वी मान्यता घेतली आहे. भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडे शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर मान्यता देण्यासाठी प्रस्ताव सुद्धा पाठवलाय. त्याला अजून मंजुरी मिळाली नाही. मात्र हे होईल तेव्हा होईल, पण शेतकऱ्यांसाठी स्वस्त वीज आणि 24 तास वीज हे स्वप्न मात्र साकार होऊ शकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या यशगाथेसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.